आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून लॉटरी, घरांच्या सोडतीतून तब्बल 1391 कोटी रुपयांचा महसूल। मुंबईत वर्षभरात 50,000 टीबी रुग्ण, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमी। मुंबईतील नालेसफाईची कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना। कामं संथ गतीने होत असल्याने पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर। मुंबईतल्या माहीम बीचवर 5 मुलं समुद्रात बुडाली, 4 मुलांना सुखरूप वाचवण्यात यश। बुडालेल्या एका मुलाचा शोध सुरू। वसई ते मीरा भाईंदरच्या बोटीत तरुणाचा मद्यप्राशन, रोरो सेवा देणाऱ्या बोटीत मद्यप्राशन करताना तरुणाचा व्हिडिओ। घटनेचा नागरिकांकडून संताप व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित। ठरलेल्या सभास्थळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही। सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा 99 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प। 2022-23च्या तुलनेत जवळपास 30 कोटींनी तुटीत वाढ। पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट वेंडिंग मशीन, प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं हे पाऊल। आकाशवाणी पुणे केंद्राचं एप्रिलपासून सायंकाळचं प्रसारण होणार। गेली 2 वर्ष सायंकाळचं प्रसारण बंद। अखेर पुण्यातील श्रोत्यांच्या मागणीला आलं यश।